महिलांनो, आपण देवाची पूजा रोज करतो, देवपूजा रोज करतो, पण देवपूजा करताना काही चुका जर आपल्याकडून वारंवार होत असतील तर त्या चुकीची मग शिक्षा आपल्याला भोगावी लागते आणि कुठेतरी त्या चुका केल्यामुळे काहीतरी वाईट गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडत असतात. तर मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये त्याच काही गोष्टी सांगणार आहे की पूजा करताना बऱ्याचशा महिलांकडून ह्या चुका होतात, तर त्याच्यामुळे पूजेचं आपल्याला पूर्ण फळ मिळत नाही. बरेचसे लोक बघा, प्रत्येक घरामध्ये दिवस रात्र आपण सकाळी देवांची देवपूजा करत असतो, संध्याकाळी देवांसाठी आरती करत असतो. मनुष्य पुष्कळ दान धर्म, त्यानंतर धार्मिक विधी, पूजा अर्चा करूनही त्यांच्या समस्या कधी कधी त्यांच्या जीवनातून दूर होण्याचं नाव घेत नाही. आणि असं अनेकदा लोक म्हणतात की मी एवढं करते, मी एवढं सगळं पूजा करूनही माझी इच्छा पूर्ण का होत नाही, हा त्यांच्या मनामध्ये प्रश्न येतो. तर देव अशा व्यक्तींची साधना का स्वीकारत नाही आणि त्यांनी केलेल्या पूजा पाठाचं योग्य फळ त्यांना का मिळत नाही, असा विचार त्या प्रत्येक मनुष्याच्या मनात येतो की जो खूप पूजा करूनही त्याला त्याचं फळ मिळत नाही. तर याच्या मागे अनेक कारणं असू शकतात. उपासनेचे सुद्धा काही नियम आहे. आपण जी काही गोष्ट करतो तर ती नियमानेच झाली पाहिजे. जर तुमची काही इच्छा असेल की मला हे करण्यासाठी म्हणजे ह्या पूजेचं फळ मला मिळालं पाहिजे, तर पूजा करताना तुम्हाला नेहमी काहीतरी नियम पाळले पाहिजे, तरच त्या पूजेचं पुण्यफळ जे आहे ते आपल्याला मिळत असतं. पूजा करताना नेहमी बघा, तुम्ही पिवळे किंवा पांढरे धुतलेले स्वच्छ कपडे घातले पाहिजे. पूजा करताना कधी पण काळ्या रंगाचे वस्त्र जे आहेत ते तुम्ही परिधान करू नये. खूप बोटावर इतक्या मोजणाऱ्या पूजा आहेत की त्यामध्ये काळे वस्त्र चालतात. जसं कालभैरवनाथांची पूजा असते तर त्याच्या पण 1-2 पूजांमध्ये काळे वस्त्र चालतात. बाकी इतर कुठल्याही पूजांमध्ये काळे वस्त्र जे आहे ते घालून पूजा केलेली चालत नाही. यासोबतच बघा, पूजेची जी योग्य वेळ आहे ती ब्रह्ममुहूर्त म्हणजेच साधारणतः 3 ते 5 मध्ये ही जी वेळ आहे पहाटे, ती चांगली मानली जाते. पण आजकाल एवढं बरेच म्हणजे सगळे लोक नाही करू शकत 3 ते 5 मध्ये पूजा. पण मग तुम्ही कमीत कमी सकाळी 8 ते 9च्या आत तुम्ही देवपूजा जी आहे ती केलीच पाहिजे. यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे अशा कुठल्या चुका आहे की ज्यामुळे आपल्याला पूजेचं फळ मिळत नाही, कुठल्या चुका आपल्याकडून होता. तर त्यातलीच एक दुसरी गोष्ट म्हणजे बेडरूममध्ये देवघर कधी पण असू नये. आणि जरी असलं तरी त्याला पार्टिशन असलं पाहिजे. देवघर हे जे आहे ते एक तर तुम्ही किचनमध्ये किंवा तुम्ही तुमच्या हॉलमध्ये साईडला एका कोपऱ्यामध्ये तुम्ही ते करू शकतात. पण बेडरूममध्ये बघा, जिथे तुम्ही झोपत वगैरे असाल, बेडरूममध्ये आपण शक्यतो बेड असतो तिथे आपण झोपतो, तर त्या बेडरूममध्ये कधी पण देवघर नसावं. आता बघा, बऱ्याचशा लोकांचं 1 रूमचंच घर असतं. मग त्यांनी काय करावं? बघा, 1 रूमचं जरी घर असेल तरी ते व्यवस्थित जर अरेंज असेल, म्हणजे बघा, देवारा आहे त्याच्याजवळच अगदी बेड आहे, आपण समजा जर झोपतोय तर देवांच्या दिशेला पाय जात आहे असं तुम्ही करू नका. जरी 1 रूमचं जरी घर असेल तरी पण काही घर इतके छान सुटसुटीत असतात की देवारा पण त्यांचं अगदी छान, म्हणजे 1 रूमचं पण घर पण खूप त्या घराकडे अगदी कौतुकाने पाहावंसं वाटतं. व्यवस्थित तुम्ही दिशा वगैरे व्यवस्थित बघून तशा गोष्टी तुम्ही अरेंज करा आणि होतं, सगळ्या गोष्टी शक्य होतात. आणि तुमचं घर भाड्याचं असू द्या की स्वतःचं असू द्या, हे नियम सगळ्यांनाच लागू आहे. तर बेडरूममध्ये शक्यतो घर असू नये किंवा बेडच्या जवळ घर असू नये. 1 रूमचं घर असेल, कमी छोटं घर असेल तर ते तुम्ही व्यवस्थित अरेंज करा. तुम्ही साधारणतः किचन ओट्याच्या जवळ किंवा दुसऱ्या एखाद्या कोपऱ्याला जिकडे आपले पाय वगैरे येणार नाही, आपण झोपताना आपले पाय जाणार नाही, असं तुम्ही व्यवस्थित बघून घ्या. किंवा 1 रूमचं घर असेल तर तुम्ही मध्ये एक छोटंसं पार्टिशन टाकू शकतात की जेणेकरून एक समजा लाकडाची फळी का होईना तसं टाकून तुम्ही त्या साईडला देवघर, म्हणजे तो देवाचा एक छोटासा रूम तयार होऊन जातो. असं सुद्धा तुम्ही करू शकता. आणि यानंतर पुढची गोष्ट म्हणजे देवघर हे आपल्यापेक्षा उंचावर असावे. उंचीवर म्हणजे ते टांगलेलं नसावं, बरोबर. देवघर जे आहे ते आपल्यापेक्षा उंचीवर असावं. म्हणजे बघा, आपण जेव्हा देवांची पूजा वगैरे करतो तर आपण खाली पाहिजे देवांपेक्षा आणि देवांचं स्थान हे उंच असावं. अशा प्रकारे तुमचं देवघर असलं पाहिजे. यानंतर देवघर जे आहे ते कधी पण टांगून ठेवू नका. मी परत तेच सांगेल की कमेंट येतात की ताई आमचं 1च रूमचं घर आहे वगैरे, तर देवघर जे आहे ते टांगलेलं आहे. काहीतरी छोटीफार तुम्ही त्याच्या खाली एक छोटासा टेबल का होईना, लाकडाचा टेबल वगैरे असं तुम्ही काहीतरी अरेंजमेंट करा, पण देवघर शक्यतो टांगलेलं असू नये. यानंतर देवघर बघा, आपल्या घरातलं सगळ्यात पवित्र स्थान असतं. देवांनी आपल्यावर प्रसन्न व्हावं म्हणून आपण बरेचसे उपाय करतो, देवाची सकाळ संध्याकाळ पूजा करत असतो. पण जिथे तुमचं देवघर आहे मग त्या जागेची तेवढी स्वच्छता आपण घेतलीच पाहिजे. कारण जिथे स्वच्छता असते तिथेच देवांचा वास असतो. जिथे घाणेरडापणा असतो तर तिथे अलक्ष्मी नांदते. म्हणून देवघर कधी पण धुळीने माखलेलं नसावं, त्याच्यावर जाळं जळमट आलेलं नसावं. कधी कधी बघा, देवारातले देव पण इतके काळे पडलेले असतात की त्यांच्याकडे बघावं असं वाटत नाही. छोटं
छोटं देवघर आहे तुमचं, छोटं घर आहे, तरी पण ते देवघर इतकं सुटसुटीत छान असलं पाहिजे, ते देव जे आहे ते अगदी प्रसन्न वाटले पाहिजे, असं तुम्ही काहीतरी केलं पाहिजे. देवाला अगदी स्वच्छ ठेवलं पाहिजे. तुम्ही भलेही बघा काही गोष्टी तुम्ही एक दिवसाआड करा, बाकीचे इतर कामं, पण देवघर हे स्वच्छ रोज झालंच पाहिजे. यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे पाण्यामध्ये मीठ आणि गोमूत्र टाकून तुम्ही फरशी रोज स्वच्छ करत जा. देवघर सुद्धा त्या गोमूत्र टाकूनच त्या पाण्याने तुम्ही स्वच्छ करत जा. देवांचं आसन, देवांचं वस्त्र जे आहे ते वेगळं असलं पाहिजे. म्हणजे दुसऱ्या कामासाठी वापरलेलं वस्त्र देवांसाठी वापरू नये. देवांसाठीचे वस्त्र हे वेगळेच असले पाहिजे. आणि जेव्हा आपण देवपूजा करायला बसतो, महिला असू द्या की पुरुष असू द्या, तर महिलांनी तर आपल्याला सगळ्यात पहिले देवपूजा करण्याच्या आधी आपल्या कपाळी तुम्हाला हळद कुंकू लावायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला देवपूजा करायची आहे. पुरुषांनी सुद्धा कपाळाला टिळक लावायचा आहे आणि त्याच्यानंतर पूजा सुरू करायची आहे. महिलांचं बघा असं असतं की जेव्हा टाईम मिळतो तेव्हा त्या पूजा करतात, पण सकाळी लवकरच देवपूजा झाली पाहिजे. देवपूजा बघा, देवपूजा ही अशी गोष्ट आहे, जसं आपण रोज जेवण करतो ना त्याप्रमाणे रोज देवपूजा सकाळ संध्याकाळ झालीच पाहिजे. सकाळी देवांची अंघोळ, मी सांगितलं फार तर फार 8 ते 9च्या आधी ब्रह्ममुहूर्ताव्रत केलेलं अतिशय उत्तम असतं. त्याचे परिणाम पण खूप लवकर अनुभव यायला लागतात. पण समजा तुम्हाला घरात लहान मुले वगैरे बाकी इतर कारणामुळे जमत नाही, पण जास्तीत जास्त 8:30-9च्या आत तर तुमची देवपूजा जी आहे ती झालीच पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे देवपूजा करत असताना सगळ्यात पहिले तुम्हाला दिवा अगरबत्ती लावायची आहे आणि त्याच्यानंतर देवांची पूजा जी आहे ती करायला तुम्हाला सुरुवात करायची आहे. आणि कारण काय बघा, कोणतीही सेवा पूजा करताना आपण अग्निदेवाच्या साक्षीने करत असतो आणि अग्निदेवता हे त्याचे साक्षी असतात, तर त्याच्यामुळे दिवा प्रज्वलित केलाच पाहिजे. आणि दिवा आपण जेव्हा लावतो तर त्याच्या खाली आसन म्हणजे तुम्ही एक छोटीशी वाटी घ्या, ताटली घ्या किंवा अक्षता टाका किंवा फुलांच्या पाकळ्या टाका किंवा एखादं पान, आंब्याचं पान वगैरे काही तुम्ही ठेवू शकतात. फक्त दिवा डायरेक्ट ठेवू नये. त्याच्या खाली काहीतरी आसन म्हणजे वस्त्र वगैरे काहीतरी तुम्ही ठेवायचं आहे किंवा हळद कुंकू टाकून त्याच्यावर तुम्ही दिवा लावा, पण दिवा हा डायरेक्ट लावायचा नाही खाली, त्याच्या खाली काहीतरी आसन ठेवायचं आहे. कळालं? यानंतर बघा, घरात सकाळ संध्याकाळ गाईच्या तुपाचा दिवा लावलाच पाहिजे. बघा, तुम्ही सकाळी तिळाच्या तेलाचा लावू शकतात, संध्याकाळी तुम्ही गाईच्या तुपाचा दिवा लावा. आणि तुळशीसमोर पण दिवा लावत जा. संध्याकाळी गाईच्या तुपाचा दिवा लावत जा महिलांनो, तुम्हाला खूप छान अनुभव येतील. बघा, तुळशी जी आहे ना, तुळशी माता ही लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि संध्याकाळच्या वेळेस लक्ष्मीची पूजा केली ना आपल्या आयुष्यात कसलीही कमी राहत नाही. त्यामुळे तुळशीजवळ सुद्धा दिवा लावायचा आहे. आणि दिवा बघा नेहमी स्वच्छ असला पाहिजे, तो असा घाणेरडा तेलकट वगैरे कधीही नको. दिवा हा वेळोवेळी स्वच्छ झालाच पाहिजे. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं, आधी दिवा अगरबत्ती लावायची आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला देव स्वच्छ करायचे आहे, देवांची आंघोळ घालायची आहे, देवांना हळदी कुंकू अर्पण करायचं आहे, फुलं अर्पण करायची आहे. आणि बघा, श्रीयंत्र जे आहे तर ते तुम्हाला असं नाही की तुम्हाला रोजच ते तुम्हाला धुवायचं आहे, रोजच त्याची स्वच्छता करायची आहे. श्रीयंत्र असेल तर ते तुम्ही मंगळवारी, शुक्रवारी ते श्रीयंत्र जे आहे ते बाहेर काढा, स्वच्छ धुवा, त्यावर अक्षता टाका, धूप ओवाळा आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यावर कुंकुमार्चन करून ठेवू शकता. आठवड्यातून हे एकदा केलं तरी चालेल. श्रीयंत्र हे रोज तुम्हाला धुवायची गरज नाही, त्याच्यावरचा कुंकू रोज काढायची गरज नाही, कारण तो कुंकू जेवढा जास्त त्याच्यावर राहतो तर तेवढी त्याचा प्रभावीपणा जो आहे तो वाढत असतो. त्याच्यामुळे हे एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा. त्यानंतर दररोज देवाला काहीतरी नैवेद्य, आपण आपल्या घरामध्ये जे स्वयंपाक करतो तो तुम्ही दाखवू शकतात. नाही जमलं तुम्ही खडी साखरेचा नैवेद्य, साध्या साखरेचा नैवेद्य सुद्धा दाखवू शकतात. देवांना नैवेद्य दाखवा आणि त्याच्यानंतर मग तुम्ही जेवण करत जा. असं काही नाही रोज अगदी पंचपक्वान्नांचा नैवेद्य दाखवला गेला पाहिजे. दूध साखर, खडी साखर हे सुद्धा आपण देवांना दाखवू शकतो. त्यानंतर देवपूजा करत असताना एक रांगोळी बघा, रांगोळी अगदी छोटीशी एवढीशी तुम्ही काढली, आजकाल बघा रेडीमेड ते साचे पण मिळतात, त्याची काढली तुम्ही तरी सुद्धा चालेल. आणि त्याच्यावर पांढरी रांगोळी काढून त्याच्यावर फक्त तुम्ही हळद कुंकू टाका. कलर भरलेच गेले पाहिजे असं नाही आहे, पण पांढरी रांगोळी पण ठेवू नका, त्याच्यावर ॲटलिस्ट तुम्ही हळद आणि कुंकू टाकायचं आहे. घरात सकाळ संध्याकाळ घराच्या समोर किंवा देवघरासमोर तुम्हाला अशी रांगोळी काढायचीच आहे. यानंतर बघा, घरामध्ये सकाळ संध्याकाळ कापूर जाळलाच गेला पाहिजे. संध्याकाळी तुळशीसमोर दिवा हा लावलाच गेला पाहिजे. आणि देवपूजा करताना रागाराग, चिडचिड बिलकुल करू नका. कोणावर काहीतरी रागराग करताय, एका साईडला तुम्ही जोरजोरात देवपूजा करताय, असं कधीही करू नका. तो राग देवांवर निघतो आणि मग देव त्यांचा राग आपल्यावर दाखवतात. म्हणून लक्षात ठेवा, देवपूजा करताय ना, बाकी इतरांचं काय चाललंय त्याच्याकडे बिलकुल लक्ष देऊ नका. नाही तर मग काहीतरी करायचं म्हणून देवपूजा करायची, मनामध्ये अतिशय राग आहे आणि त्या देवांची आंघोळ घालायची, असं बिलकुल करू नका. इतरांवर टीका करणं टाळा. जर तुम्ही हे काही गोष्टी पाळल्या ना तरच तुम्हाला त्या देवपूजेचं फळ मिळेल. यानंतर दुसरी गोष्ट, घरामध्ये दक्षिणावर्ती शंख असलाच पाहिजे. दक्षिणावर्ती शंखाची देवघरामध्ये रोज पूजा झाली पाहिजे. मी जसं सांगितलं, गप्पा मारताना देवपूजा करू नका. त्यानंतर देवपूजा करत असताना तुम्ही बघा काहीतरी मंत्रस्तोत्र लावा, नामस्मरण करा, यामुळे तुम्हाला त्या सेवेचं पूर्ण फळ नक्की मिळेल. देवाला बघा
आपण किती भोळ्या भाबड्या मनाने पूजा करतो हे जास्त महत्त्वाचं आहे. उगाचच मनामध्ये काहीतरी राग द्वेष घेऊन देवपूजा केलेली कधीही फळास जात नाही, लक्षात ठेवा. यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे देवाला आपण जे फुलं अर्पण करणार आहे ते स्वच्छ धुवून घ्या. कारण तुम्हाला माहिती आहे की फुलं आपण बाजारातून आणतो ते कुठे कसं आणलेलं आहे आपल्याला काहीही माहीत नसतं. त्यामुळे ते फुलं स्वच्छ थोडेसे पहिले धुवून घ्या आणि मगच ते देवांना वाहा. तर बघा, तुम्ही केलेल्या उपासनेचं पूर्ण फळ मिळावं असं जर तुमची इच्छा असेल तर त्यासाठी तुम्हाला अशा प्रकारे या नियमांचं पालन करूनच देवपूजा करायची आहे. यामुळे तुमचा आत्मविश्वास तर वाढेलच, पण तुमची जी देवपूजा आहे ती फळास जाईल आणि तुम्हाला देवपूजेचं संपूर्ण फळ मिळेल. यासोबतच अजून एक गोष्ट सांगायची राहिली, देवघरामध्ये तुटलेले फुटलेले जे देव आहेत ते कधी पण नसावे, जळालेले फोटो किंवा फ्रेम नसावेत. बघा, हे सगळं जे आहे ना ते नकारात्मकता साचून घेतं. तर त्याच्यामुळे तुम्ही किती पण मग पूजा करा, त्या देवपूजेमुळे सकारात्मक ऊर्जा जी आहे ती निर्माण होत नाही, मनःशांती मिळत नाही. तर त्याच्यामुळे भंग पावलेले देव, तुटलेले वगैरे देव जे आहे ते विसर्जित करून तुम्ही नवीन देवांची स्थापना करा. असे जे देव आहे खंडित पडलेले त्यांची तुम्ही पूजा करू नका. तर हे जर तुम्ही नियम पाळले तरच तुम्हाला देवपूजेचं संपूर्ण फळ मिळेल. आणि या काही चुका आहे या आपल्याकडून होऊन जाता, तर त्या चुका होऊ देणं टाळा की जेणेकरून तुम्हाला तुमच्या देवपूजेचं संपूर्ण फळ मिळेल. तर ही अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.